नमस्कार मित्रांनो, मी शिरसाट पिंपळनेरकर. आपलं हे कपिंग थेरपी सेंटर आहे. यामध्ये नाही का या गोष्टी त्याच्यामध्ये आमच्या वडिलांची जी वारसा आहे, हे जे पुस्तक आहे हे आमच्या वडिलांना आम्हाला दिलेली एक वारसा आहे. आणि ही वारसा नाही का त्याला सुद्धा नाही का त्यांच्या गुरुनी दिलेले आहे. आज जवळजवळ हे पुस्तक 4थ्या पिढीपर्यंत नाही का चालत आलेलं आहे. तर ह्या पुस्तकाचा नाही का आपल्या शरीरासाठी किती महत्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये सर्वसामान्य आपण आपल्या कुटुंबामध्ये जे आहार घेतो, जे मसाला असते, जे काही डाळी, जे काही गोष्टी असतात, त्याच्यापासून आपल्याला काय औषधं, काय कसं आपलं शरीर कसं निरोगी ठेवण्याचं काम मात्र नाही का हे पुस्तक मात्र निश्चित करत असतात. मग हे ह्याच्यामध्ये नाही का इतक्या महत्वाच्या आणि इतक्या सूक्ष्म गोष्टी दिलेल्या आहेत, किंवा तुमच्या नाही का तुमच्या डोक्याच्या केस तर केसापासून नकापर्यंत याच्यामध्ये तुमच्या शरीराची माहिती आहे. म्हणजे म्हणजे इतकं बारीक बारीक गोष्टी दिलेल्या आहेत. मग ह्यासाठी नाही का तुम्हाला काय काय करता येऊ शकते, आपण घरी सुद्धा काय काय गोष्टी त्याच्या करून नाही का आपण आजारातून नाही का मुक्त होऊ शकतो. मग अशा ह्या महान पुस्तकाचं मी आज नाही का एक त्यातला थोडासा चॅप्टर घेत आहे. ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅप्टर म्हणजे असा आहे किंवा कावीळ. कावीळ नाही का, कावीळ हा आजार, कावीळ मग ह्याला नाही का त्याचा दुसरा शब्द आहे त्याच्यामध्ये कामला. हा कावीळाला दुसरा शब्द आहे. मग आता कावीळ झाल्यानंतर नाही का कावीळ का होतो हा सगळ्यात महत्वाचा आहे. कावीळ नाही का तर तुम्ही जर दारू पित असाल किंवा नाही का इतर कोणतेही मद्यपान करीत असतात, किंवा नाही तर तुम्ही जर इतर मद्यपान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का दूषित पाणी, दूषित पाणी यामुळे हा कावीळची लागवण लवकर शरीरात होते. मला दूषित पाणी जे आहे किंवा मग नाही का दारू सारखे, किंवा मग तुम्ही दुसरे जर काही व्यसन घेत असाल तर ते शरीरामध्ये नाही का आपल्या पित्ताशयावर जे नाही का आपलं जे यकृत किंवा हृदय आहे, आपलं जे लिव्हर असत, लिव्हर, हे लिव्हर नाही का काम करायला लागत नाही. कारण की हे लिव्हर मधून नाही का एक पित्ताशयाची नाही का एक पिशवी असते, पित्ताशय. मग ही पिशवी नाही का जे आपलं पित्ताशय असते का ते नाही का आपल्या लिव्हर मधून नाही का आपल्या सगळ्या पूर्ण शरीरामध्ये पांगण्याचं काम करत असत. मग आता हे पित्ताशय जर पांगलं की मग आपल्या शरीरात नाही का पूर्ण शरीर पिवळसर होतं. त्याच्यानंतर नाही का तुमचे नख पिवळे होतात, तुम्हाला लघवी पिवळी होते, तुमचं पोट नाही का गच्च राहायला लागतं, तुम्हाला नाही का झोप येत नाही, बेचैनपणा वाढतो. हे नाही का कावीळाचे लक्षण आहेत. मग ह्याच्यासाठी काय करता येतं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का आराम. आराम जर केला तर तुम्हाला नाही का कावीळ नाही का फार लवकरात लवकर बरा होतो, हे मात्र निश्चित आहे. आराम जर तुम्ही जर केला मग त्यासोबत नाही का तुम्हाला काय खायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का तेलकट, मांसाहार ह्या गोष्टी मात्र टाळायला पाहिजेत. तुम्हाला जे जड जे अन्न आहे त्याच्यामध्ये नाही का हरभरे डाळ आले, शेंगदाणे आले, अजून बरं जे आपल्याला जड जे वाटणारे आहेत, मग जे तळी पदार्थ आहेत समजा चिवडा, मसाले, हे मात्र मात्र टाळायला पाहिजे. आणि जर ते जर टाळले आणि मग त्याच्यासोबत नाही का आपण नाही का त्यात ऊस, गूळ ह्यांचं जर सेवन जर जास्त प्रमाणात केलं, मुगाची डाळ,
तर तुमचं नाही का लवकरात लवकर कावीळ बरा होतो, हे मात्र निश्चित आहे. मग ह्याच्यासाठी नाही का तुम्हाला दुसरे काय औषध सुद्धा आहेत ह्या पुस्तकामध्ये. आता मी ते तुम्हाला सांगणार नाही, कारण की हे औषध थोडं अवघड अवघड असतात. कारण की हे घरी न करता आपल्याला नाही का हे हॉस्पिटलमध्ये येऊनच घ्यावं लागतात. कारण की ते रोज सकाळी अन्वाच्या पोटी किंवा नाकात टाकायचं असे काही औषधं असतात, हे मात्र निश्चित आहे. मग आता हे जे पुस्तक आहे हे नाही का कावीळसाठी फार महत्वाचं आहे. त्याच्यात नाही का तुमचं सगळं शरीर ते निरोगी राहण्याचं काम हे पुस्तक करीत असतात. ह्यासाठी नाही का तुम्ही कावीळ जर झाला तर आम्हाला नाही का आमच्या प्रतीक्षा कपिंग थेरपी सेंटरला भेट देऊन नाही का तुमचा कावीळ लवकरात लवकर बरा करण्याचं काम आम्ही मात्र निश्चित करणार आहोत, हे मात्र निश्चित आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.